रमाकांतजी यांना 2 मुलं होती, पण त्यांची दोन्ही मुलं देखील त्यांचा खूप रागराग करायचे. एक दिवस त्यांनी असं काही कृत्य केलं की त्यांना मुलं म्हणायची देखील लाज वाटायला लागली. 2 मुलं 2 सुना असून देखील म्हाताऱ्या वडिलांना काठीने मारत मारत घराबाहेर हाकलून दिले. एक दिवस असा आला की त्याच वडिलांचा रुबाब पाहून मुलांना आणि सुनांना चांगलाच घाम फुटला. परंतु जेव्हा मुलं आणि सुनांनी माफी वडिलांची मागू लागले तेव्हा वडिलांनी चांगलाच धडा शिकवला. उद्धट आणि लोभी मुलांना रमाकांतची 2 मुलं होती आणि एके दिवशी ते रमाकांतसोबत भांडण करत होते आणि त्यांना मारहाण करत होते, कारण ते आपल्या नातवंडांना रागवत होते. जेव्हा त्यांच्या पत्नीने हे सर्व पाहिले तेव्हा ती आपल्या 2 मुलांना म्हणाली की तुम्हाला वडिलांवर हात उचलायला लाज नाही वाटत का? उद्या तुमची मुले मोठी झाल्यावर तुम्हालाही मारतील. हे ऐकून त्यांच्या दोन्ही सुना त्यांना कणखर शब्दात सुनावू लागल्या. त्या त्यांच्याशी खूप उद्धटपणे बोलत होत्या. त्यानंतर त्यांनी दोघं पती पत्नींना घराबाहेर काढले. रमाकांतजी शिकलेले होते, त्यामुळे ते एका शाळेत नोकरी करू लागले. त्याच शाळेत त्यांचे नातवंडही शिकत होते. आपल्या आजोबांना पाहत ते त्यांना उलटसुलट बोलू लागले. ते ऐकून रमाकांतजींनी त्यांना 2-3 चापट्या मारल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची मुलं जेव्हा त्यांच्या जवळ आले तेव्हा त्यांनी आपल्या हातात काठी पकडली. हातात दहीची पिशवी घेऊन रमाकांतजी आपल्या घराच्या कॉलनीतून जात होते. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते आश्चर्याने समोर पाहू लागले. त्यांचे घर कॉलनीच्या मधोमध होते, पण कॉलनीच्या शेवटी जे त्यांना दिसत होते ते पाहून ते सुन्न झाले. संध्याकाळी थोडा अंधार झाल्यावर कॉलनीच्या शेवटी त्यांचा नातू उभा होता आणि तो जे काही करत होता ते सहन करणे रमाकांतसाठी अशक्य होते. ते रागाच्या भरात ते दिशेने जाऊ लागले, पण कदाचित त्यांच्या नातवाने त्यांना समोरून येताना पाहिले होते, त्यामुळे त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता. तो घाईघाईने तेथून धावत आपल्या घरी निघून गेला. थरथरत्या हाताने रमाकांत घरात आले आणि ते नातवंडांना शोधू लागले, पण दिनेश त्यांना घरात कुठेही दिसला नाही. पण घरात त्यांच्या दोन्ही मुलांचा आवाज येत होता. त्यांचा मुलगा रवींद्र सांगत होता की आज पनीरची भाजी बनवा, बऱ्याच दिवसांपासून ती खाल्ली नाही. आज माझी खूप इच्छा आहे ती भाजी खाण्याची. रमाकांतने एक मोठा श्वास घेतला. थोड्या वेळापूर्वीच त्यांनी आपल्या मुलाला दही आणायला सांगितले होते, कारण आज त्यांची तब्येत खूप बिघडली होती. पण रवींद्रने त्यांना खूप सुनावले होते. तो म्हणत होता की माझ्याकडे काही पैशांचा खजिना आहे का? मी जे घरात आणले आहे तेच तुम्हाला खावे लागेल. आता मी कोणताही खर्च करणार नाही. तुम्ही तर लहान मुलांसारखे नाटक करता. हे ऐकून रमाकांतला खूप वाईट वाटले. त्यांच्या खिशात 50 रुपये शिल्लक होते. ते पैसे घेऊन ते स्वतःसाठी दही आणायला गेले. वेगवेगळ्या पक्वानांचा सुगंध येत होता. त्यावरून त्यांना समजले होते की त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच रवींद्र आणि सुरेंद्रनी घरात आपल्या आवडीचे पक्वान बनवायला सांगितले होते. संध्याकाळची वेळ होती आणि रमाकांत आपल्या पत्नीजवळ बसून गप्पा करत होते. अचानक दार ठोकावण्याचा आवाज आला. दोघे भाऊ घरी असताना ते दार कधी उघडत नव्हते. रमाकांतजी स्वतः उठून दार उघडण्यासाठी गेले. समोर त्यांचा शेजारी उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सांगत होते की तो रागातच तिथे आला आहे आणि काहीतरी गडबड झाली आहे. रमाकांतने हात पुढे केला, पण शेजाऱ्यांनी हातात हात न घेता रागातच त्यांचा हात ओढून त्यांना बाहेर खेचले. काही वेळ जो त्यांच्याशी बोलत राहिला आणि त्याने त्यांना जे काही सांगितले ते ऐकून रमाकांतजींच्या पायाखालची जमीनच सरकली. याच गोष्टीमुळे ते आतापर्यंत घाबरले होते आणि आज त्यांचा संशय सत्यात उतरला होता. त्यांना या गोष्टीची पूर्वकल्पना होती की थोड्या दिवसातच काही ना काही ऐकायला मिळणार आहे आणि आज त्यांच्या शेजारी त्यांना जे काही सांगत होता ते ऐकून त्यांना ठाम विश्वास बसला होता की आता खूप मोठं नुकसान होणार आहे. त्यांनी हात जोडून आपल्या शेजाऱ्यांकडून माफी मागितली. त्यांना घाम फुटत होता आणि खूप वाईटही वाटत होते. खूप मुश्किलीने ते घरात आले आणि समोरच त्यांचा नातू दिनेश येताना दिसला. त्याच्या हातात एक मोठी पतंग होती. तो 16 वर्षांचा तरुण मुलगा होता.
त्याला पाहून हे असे वाटत होते की तो टपोरी मुलगा आहे. त्याला पाहताच रमाकांतजी यांना खूप राग आला आणि त्यांनी शर्ट पकडून त्यांनी त्याला आपल्यासमोर उभे केले. तेव्हा तो म्हणाला की काय झाले आहे बाबा, मला सोडा ना, मला TV बघायची आहे. माझ्या सिरियलचा टाईम झाला आहे. त्याला आपल्या आजोबांपासून सुटका करून घ्यायची होती. त्यामुळे तो त्यांचा हात झटकू लागला. रमाकांतजी यांना खूप खूप राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी त्याला एक जोरदार चापट मारली. चापट मारताच तो जोरात रडू लागला. ते त्याला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण तो ऐकतच नव्हता आणि जोरजोरात ओरडत होता आणि आपल्या आई वडिलांना आवाज देत होता. किचनमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या दोन्ही सुना त्यांचा आवाज ऐकून लवकर बाहेर आल्या आणि त्यांचे दोन्ही मुलं आवाज ऐकून रूमच्या बाहेर आले होते. काय झाले आहे? दिनेशला तो असा की रडत आहे. रवींद्र घाईघाईने पुढे आला आणि त्याने आपल्या मुलाला छातीशी लावली आणि त्याला विचारपूस करू लागला की काय झाले आहे. तेव्हा दिनेश त्याला म्हणाला की बाबांनी मला मारले आहे. ते मला शेजारच्या घरी भाजी मागण्यासाठी पाठवत होते आणि मी नकार दिला, म्हणून त्याने एवढ्या सफाईने आपल्या वडिलांना खोटे सांगितले की ते पाहून त्यांचे आजोबा आश्चर्यचकित झाले. ती खरी गोष्ट सांगण्याच्या आधीच त्याने आपली सफाई दिली होती. त्यामुळे रमाकांतजी हे काही बोलले नाही. परंतु त्यांचा मुलगा रवींद्र रागातच त्यांच्याकडे पाहू लागला. तो आपल्या वडिलांना म्हणाला की तुमचे डोके ठिकाणावर आहे का? एवढ्याशा कारणावरून तुम्ही माझ्या मुलाला मारले आहे. आजपर्यंत मी माझ्या मुलावर कधीही हात उचलला नाही आणि तुम्ही त्याला एवढ्या जोरात मारले. तेव्हा त्यांच्या दोन्ही सूनबाई रागातच त्यांच्याकडे पाहू लागल्या. त्यांची मोठी सून म्हणाली की आता तुमचे वय झाले आहे, त्यामुळे तुमचं डोकं खराब झालं आहे. जर उद्या उठून आपल्या मुलांनी त्यांना काही आणून दिले नाही तर ते त्यांचे गळेही कापतील, असे ती रागाच्या भरात त्यांना म्हणाली. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा. आता मी 1 मिनिटही त्यांच्यासोबत या घरात राहू शकत नाही. त्यांनी माझ्या मुलावर हात उचलला आहे. रवींद्रजी यांची पत्नी नाटक करून रडू लागली. तिची दिराणी तिला सहमत होती. ती म्हणाली की त्यांनी कालही आपल्या मुलांना रागवले होते. जेव्हा ते कॉलनीतून क्रिकेट खेळत होते. आता शाळेतून आल्यावर मुलं थोड्या वेळ तरी खेळायला जातीलच ना. यांना तर त्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. आता या गोष्टीमुळेच तिने आगीत तेल ओतण्याचे काम केले. या गोष्टींचा रमाकांतजी यांना खूप राग आला होता. ते म्हणाले की काही निरर्थक बडबड करू नका. आधी मला विचारून तर घ्या की काय झाले आहे. हा मुलगा खोटं बोलत आहे, याचे तुम्ही ऐकू नका. त्याला तर मीच सांगतो की खरे काय असते आणि खोटं बोलण्याची शिक्षा काय होते. त्यांनी दिनेशकडे आपले पाय वळवले. त्याच वेळी रवींद्र खूप राग आला. तो आपल्या मुलाच्या पुढे येऊन उभा राहिला आणि रागाच्या भरात त्याने रमाकांतजीवर हात उचलला आणि म्हणाला की बस आता, खूप झालं आहे. तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आता माझ्या मुलावर हात उचलू शकत नाही. तुम्ही असे समजू नका की मी काहीही करणार नाही. असाही मी तुमच्यामुळे उबगलो आहे. तुमच्या पुढे माझे टेन्शन वाढले आहे. रोज तुमचे काही ना काही नाटक असते. कधी सुनांवर रुबाब करता तर कधी नातवंडांवर. कधी तुम्ही जेवायला नावं ठेवता तर कधी धुतलेल्या कपड्यांनाही तुम्हाला प्रत्येक काम वेळेवर हवे असते. तुमचे नाटक तर संपतच नाही. रवींद्रने आपल्या वडिलांना बोलताना जराही विचार केला नाही. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि रवींद्र सोबतच त्याचा लहान भाऊ आहे त्यांना बोलत होता. त्यांची आई तिथे उभी राहून त्यांच्याकडे पाहत राहिली आणि त्यांना म्हणाली की तुम्ही हे काय करत आहात? आपल्या म्हाताऱ्या वडिलांवर हात उचलताना तुम्हाला लाज नाही वाटत का? तुमचे पालनपोषण केले, तुम्हाला चांगले शिक्षण दिले आणि मोठे बनवले, आणि आज तुम्ही त्यांनाच त्यांच्या हाताने त्यांची इज्जत काढत आहात. ते आधीच आजारी असतात. बोलत असताना त्यांनी आपल्या पत्नीचा हात पकडला आणि त्यांना सावरले.
पण त्यांना या गोष्टीचा काहीच पश्चाताप झाला नाही. त्यानंतर त्यांची सूनही त्यांना बोलू लागली की त्यांनी जे केले आहे ते ठीकच आहे. बाबा प्रत्येक वेळी जाणून बुजून घरात भांडण उभं करत असतात. आम्ही सुखाने राहतो आणि हसत खेळत घरात राहतो ते त्यांना सहन होत नाही. आणि आता तर त्यांनी हद्दच पार केली आहे. ते आपल्या नातवंडांवरही हात उचलू लागले आहेत. लहान मुलांवर कसला आहे त्यावर रवींद्र आणि मोठ्याने म्हणाला की जर आज यानंतर माझ्या मुलांना कोणी हात लावला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही. मी ते हात तोडून ठेवेन. मुलाच्या अशा बोलण्यावर आई त्यांच्याकडे एकटक पाहू लागली. बेटा, तुमची मुलं आमची काहीतरी आहेत ना? त्यांच्या भल्यासाठीच आम्ही त्यांना ओरडत असतो, रागवत असतो. आज काय झाले होते तुम्ही त्यांना विचारले असते. तुम्हा दोघांना 2-2 मुले आहेत. तुम्ही गर्व करू नका. आज जशी वागणूक तुम्ही आम्हाला देत आहात तशीच वागणूक ते मोठे झाल्यावर तुम्हाला देतील. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. आता घरातील वातावरण खूप खराब झाले होते. सर्वजण एकमेकांवर दोष देत होते. त्यातच रमाकांत आपले अश्रू पुसून तेथून उठू लागले. आईच्या बोलण्यावर रवींद्र आणि सुरेंद्रला खूप राग आला होता. ते म्हणाले की जर तुम्हाला आमच्या मुलांविषयी प्रेम नाही तर तुम्ही आमच्या घरातून निघून जा. या घरात अशा लोकांची आणि भांडण करणाऱ्यांची काहीच गरज नाही. सुरेंद्रने दरवाजा उघडून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. हे पाहून त्यांच्या 2 सुनांना खूप आनंद झाला. त्यांच्या आयुष्यातील एवढा मोठा अडथळा सहजतेने निघून जात होता. या गोष्टींवर त्यांना विश्वास बसत नव्हता. रमाकांत स्वाभिमानी होते, त्यामुळे त्यांना हे सर्व काही सहन झाले नाही. त्यांनी स्वतःला सावरले आणि आपल्या पत्नीला घेऊन ते घराबाहेर पडले. ते घराबाहेर पडताच त्यांच्या लहान मुलाने घराचा दरवाजा उघडला. त्यांना असे वाटले की आई वडील घरातून गेल्यानंतर यापुढे आमच्या घरात भांडण होणार नाही. आणि त्यानंतर रवींद्रने आपल्या मुलाला दिनेशला जवळ घेतले आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवू लागला. हे पाहून दिनेशला गालातल्या गालात हसू आले आणि तो विचार करू लागला की जर आजोबांनी ही गोष्ट माझ्या वडिलांना सांगितली असती तर माझ्यासोबत खूप वाईट झाली असती. आणि सर्वजण आपल्या रूममध्ये निघून गेले. रवींद्र आणि सुरेंद्रची मुलं आपल्या आईवडिलांसमोर मुद्दामनाचा अभ्यास करायला बसली. घराबाहेर पडल्यावर ते दोघेही खूप विचारात पडले होते. घरातून तर निघून गेले आले होते, पण आता कुठे जावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. रात्र झाली होती आणि सर्वत्र अंधार झाला होता. रमाकांतची पत्नी त्यांना विचार करू लागली की आता आपण कुठे जाणार आहोत? आपल्या मुलांनी तर आपल्याला घराबाहेर काढले आहे. संपूर्ण आयुष्यभर मेहनत करून आपण हे घर बनवले होते. आणि एवढं बोलून त्यांची पत्नी रडू लागली. रमाकांतजी आपल्या पत्नीला धीर देऊ लागले आणि त्यांचा हात पकडून त्या रस्त्याच्या कडेने त्या चालू लागले. त्यांना आपल्या मित्रांची आठवण आली, ज्याला ते बऱ्याच दिवसांपासून भेटले नव्हते. त्यांचा कॉलेजचा मित्र जवळचा दुसऱ्या कॉलनीत राहत होता. बरेच वेळ पायी चालल्यानंतर रमाकांतजी आणि त्यांची पत्नी त्या मित्राच्या अंगणात जाऊन थांबले. त्यांच्या मित्राने दार उघडले आणि समोर त्यांना पाहताच तो आश्चर्यचकित झाला. रमाकांतने आपल्या मित्राला आपल्या घरी झालेला प्रकार सांगितला. त्यांचा मित्र एक चांगला व्यक्ती होता. त्याची परिस्थिती गरिबीचीच होती, पण तरी त्याने आपल्या वरच्या मजल्यावरील एक रूम आपल्या मित्राला राहायला दिली आणि म्हणाला की तू काळजी करू नकोस, तुला वाटेल तेवढे दिवस तू इथे राहा. गावी माझी शेती आहे, त्यातून माझे उत्पन्न येते. ती माझी स्वतःची कमाई आहे. त्यामुळे तुला इथे ठेवल्यावर माझ्या मुलांना काही अडथळा येणार नाही. त्यांच्या मित्रांनी त्यांना आश्वासन दिले, त्यामुळे रमाकांतजींना खूप समाधान वाटलं. पण रमाकांतजींना कोणावर ओझे बनून राहायचं नव्हतं. त्यांच्या मित्राचा मुलगा जवळच्या शाळेत शिक्षक होता. 2-3 दिवस ते घरीच थांबले. त्यानंतर आपल्या मित्राच्या मुलाला म्हणाले की बेटा, मी आता 55 वर्षाचं झालं आहे, पण मी आतापर्यंत शाळेत नोकरी करत होतो. आता माझ्याकडे काही काम नाही. जर तुझी इच्छा असेल तर तुझ्या शाळेत मला नोकरी करायची आहे. कमी पगारातही मी मुलांना शिकवण्याचे काम करेल. रमाकांतजींचे बोलणे ऐकून तो मुलगा थोडा वेळ विचार करत राहिला आणि शाळेत जाऊन त्याने मुख्याध्यापकांशी त्यांच्या बाबतीत बोलणे योग केले. योगने तेथे शिक्षकाची आवश्यकता मुख्याध्यापकाने रमाकांतजींचा इंटरव्ह्यू घेतला आणि ते पास झाले आणि त्यांना शिकवण्याचाही अनुभव होता. त्यामुळे त्यांना तेथे नोकरी मिळून गेली.
आता ते खूप समाधानी होते, कारण ते आता स्वतः कमवू शकत होते. आता त्यांनी शाळेत जायला सुरुवात केली. सुरुवातीचे 2-3 दिवस शाळेत खूप चांगले गेले, पण त्यानंतर जेव्हा ते वर्गात शिकवण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी वर्ग डोक्यावर घेतला. तेव्हा पाहून त्यांना आश्चर्य वाटू लागले की कालपर्यंत तर सर्व काही व्यवस्थित होते. जे विद्यार्थ्यांना समजावून सांगून लागले की शांत बसा, तेवढ्यात आमच्या बेंचवरून आवाज आला की तुम्ही आम्हाला शिकवत आहात. तुम्हाला जर माझ्या वडिलांनी मारहाण करून घरातून हाकलून दिले आहे आणि आता तुम्ही इथे आला आहात. तुम्हाला इथे कोणी येऊ दिले? येथे तुम्ही जास्त दिवस टिकणार नाही. मी आत्ताच जाऊन ऑफिसमध्ये तुमची कंप्लेंट करेल की मला तुम्ही शिकवलेलेही समजत नाही. आपल्या नातवंडांच्या तोंडून हे शब्द ऐकून ते शून्य झाले होते आणि त्यांचे हातपाय थरथरू लागले. सर्व विद्यार्थी त्यांना हसू लागले. त्यानंतर तो आपल्या आजोबांना म्हणाला की तुम्ही माझ्यावर खूप बंधने घालण्याचा प्रयत्न केला आणि मला रोकटोक केली, पण तुम्ही माझे काही करू शकत नाही. हे ऐकून त्यांना वाईट वाटू लागले. सर्व मुलं त्यांच्याकडे एकटक पाहत होती. त्यांना आता राग येऊ लागला आणि त्यांच्या मागच्या गोष्टी आठवल्या. त्यानंतर ते दिनेशच्या जवळ गेले आणि त्याला गालावर एक चापट मारली. त्याच्या जवळ बसलेला त्याचा भाऊ त्याला हसू लागलं. रमाकांतजीने त्याला एक थापट मारली. त्यावर दिनेशला खूप राग आला आणि तो आपल्या आजोबांना म्हणाला की मी घरी जाऊन पुन्हा तुमचे नाव माझ्या वडिलांना सांगणार आहे आणि पुन्हा एकदा ते इथे येऊन तुम्हाला सर्वांसमोर मारतील, तेव्हा तुमची अक्कल ठिकाणावर येईल. तो आपल्या आजोबांशी उद्धटपणे बोलत होता, त्यामुळे त्यांना खूप राग आला. त्यामुळे आज ते घराबाहेर निघाले होते आणि दुसऱ्यावर अवलंबून राहत होते. म्हणून त्यांनी पुढे जाऊन त्याला एक थापट मारली आणि त्याला म्हणाले की घरची गोष्ट घरातच राहू दे. तुझ्या वडिलांनी माझ्यासोबत जे काही केले आहे त्याचे फळ त्यालाही लवकरच मिळणार आहे. तुझ्यासाठी हेच योग्य आहे की तू अभ्यासात लक्ष द्यावं. त्यांनी दिनेशला खाली बसवले आणि तो खूप मुश्किलीने आपल्या बेंचवर जाऊन बसला. वर्गातील सर्व इतर विद्यार्थी रमाकांतजींना दगात पाहून शांत झाली. थोड्या वेळापूर्वी वर्गात जो गोंधळ होता तो आता संपला होता. रागाच्या भरात रमाकांतजी फळ्याकडे गेले आणि मुलांना शिकवू लागले, पण त्यांचा नातू अजूनही त्यांना रागातच पाहत होता. त्यांना हे चांगल्या प्रकारे माहीत होते की आता त्यांची दोन्ही मुलं पुन्हा त्यांना विचारपूस करण्यासाठी येतील इथे की मी त्यांच्या मुलाला का मारले. त्यानंतर शाळा सुटल्यावर ते घरी आणले आणि दिनेश आपली बॅग घेऊन सरळ आपल्या वडिलांजवळ आला. तो रडून रडून आपल्या वडिलांना सांगू लागला की आज पुन्हा आजोबांनी मला मारले. आधी तर त्या दोघा भावांना आश्चर्य वाटले, पण दिनेशने त्यांना सविस्तरपणे सांगितले की ते शिक्षक म्हणून ते नोकरी करण्यासाठी आले होते. तेव्हा ते डोक्यावर त्याला हात लावून बसले. रवींद्र म्हणू लागला की बाबांना आपल्यासोबत काय प्रॉब्लेम आहे हे कळतच नाही. त्यावर दिनेश गालातल्या गालात हसू लागला, कारण त्याला वाटले होते की आता पुन्हा माझे वडील माझ्या आजोबांसोबत भांडण करतील. पण त्याआधीच त्यांनी आईवडिलांना म्हणाले की काल तुम्ही मला किराणा घेण्यासाठी जे पैसे दिले होते ते पैसे कपाटात नाहीत. मी सगळीकडं शोधले पण मला पैसे मिळाले नाहीत. त्यावर रवींद्र पत्नीला म्हणाला की अरे तिथेच कुठेतरी असतील, तू व्यवस्थित तपासून पहा. घरात तर आपल्या व्यतिरिक्त कोणी आले नाही. पण ती नाराज होऊन पुन्हा म्हणाली की तुम्ही आत येऊन पहा, कपाटात कुठेही पैसे नाहीत. तिने दुसऱ्यांदा सांगितल्यावर आता रवींद्रही विचारात पडला आणि म्हणाला की कुठे गेले पैसे? मी तर माझा अर्धा पगार तुला दिला होता. आता माझ्याकडे एवढे पैसे नाही की आपला महिना निघेल. मूर्खा आहेस तू, देव जाणे पैसे कुठे ठेवले. आणि एवढे बोलून दोघेजण आपल्या रूममध्ये निघून गेले. त्याने दिनेशकडे पाहिले. तो घाबरला होता, पण तो गेल्यानंतर त्याने स्वतःला सावरले. रवींद्रने पूर्ण रूममध्ये पैसे शोधले, पण त्याला कुठेही पैसे मिळाले नाहीत. आता त्यालाही टेन्शन आले होते की पैसे कुठून गेले असतील. घरात चोर तर आला नाही. जर घरात चोर आला असता तर आपल्याला माहीत झाले असते. दोघं पती पत्नी विचार करत बसले होते आणि तेवढ्यातच सुरेंद्रजींची पत्नी धावत त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली की माझ्या सोन्याची चैन मिळत नाही, तुम्ही घेतली होती का घालण्यासाठी?
रवींद्रची पत्नी त्यावर रागातच म्हणाली की मी का म्हणून घेऊ तुझी चेन? जर मी घेतली असती तर तुला विचारून घेतली असती. तू विनाकारण माझ्यावर आरोप करू नकोस. मी आधीच टेन्शनमध्ये आहे कारण माझे पैसे हरवले आहेत. तेव्हा ते तिथून निघून गेली आणि थोड्या वेळातच रवींद्र आणि त्यांची पत्नी आपल्या भावाच्या रूममध्ये गेली. तेव्हा ते दोघं पती पत्नी खूप रूममध्ये चेन शोधत होते. त्यावर तो आपल्या भावाला म्हणाला की आपल्या घरातून हळूहळू वस्तू गायब होत आहे. माझ्या मित्राने जे लायटर मला दिले होते तेही घरातून गायब झाले आहे. मी नेहमी जिथे पैसे पाठ ठेवत होतो तिथून अनेक वेळा पैसे गायब झाले आहेत, पण यावेळी माझ्या लक्षात आले नाही. मला असे वाटले की माझ्याकडून ते पैसे खर्च झाले, पण आता मला समजत आहे की ते पैसे मी वापरलेच नाही, ते चोरीला गेले आहेत. कदाचित आपल्या घरात चोर आहे असे बोलल्यावर दोघे भाऊ एकमेकांशी सहमत झाले असते आणि रवींद्रला म्हणाला की जर आपल्या वडिला घरात चोर होत आहेत तर आपल्याला समजत का नाही? यावेळेस जर माझे सगळे पैसे चोरीला गेले आता माझा महिना असा जाईल. रवींद्रला चिंता वाटत होती. दोघेजण एकमेकांशी बोलत होते. तेवढ्यात कोणीतरी दरवाजाची कडी वाजवली. रवींद्र आपल्या जागेवरून उठला आणि त्याने दरवाजा उघडला. त्यांच्यासमोर त्यांच्या शेजारील माणूस उभा होता. तो रवींद्रकडे रागात पाहत होता. तो म्हणाला की मी आधीच तुमच्या वडिलांना तक्रार केली होती, पण तुम्ही लोक आपल्या मुलांना चांगले शिकवण्याऐवजी बऱ्याच गोष्टींमध्ये जास्त व्यस्त राहता. मी सांगून देतो, यानंतर जर कधी या मुलाने परत माझ्या घरात चोरी केली तर मी याला डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात देईन. मी तर फक्त रमाकांतजींचा मान ठेवतो, परंतु तुम्हा लोकांना तुमच्या मुलांना चांगले संस्कार देता येत नाहीत. शेजारील माणूस बोलत राहिला. रवींद्रच्या पायाखालची जमीनच सरकली आणि रवींद्र म्हणाला की चोरी कोणी केली आणि तुम्ही काय काय सांगितलं माझ्या वडिलांना व तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? रवींद्रने पाहिलं की शेजारील माणूस कुणाकडे तरी इशारा करत होता. त्या बाजूला दिनेश उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरील रंग उडाला होता आणि शेजारील माणूस म्हणाला की तुमच्या मुलाबद्दल बोलत आहात? मागच्या वेळेसही मी याला माझ्या घरात दरवाजा उघडताना पाहिले होते. मी रमाकांत यांना सगळं सांगितलं. त्यांना या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला, परंतु त्यांनी मला सांगितले की त्यांनी दिनेशला एका घरामधून पैसे चोरताना पाहिले होते, म्हणून त्यांनी माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि जेव्हा त्यांनी घरी येऊन तुम्हाला सांगितले तुम्ही त्यांच्यावर हात उचलला आणि घरातून बाहेर हाकलून दिले. मीही तुम्हाला सगळी हकीकत सांगितली नाही, कारण मी जर काही बोललो असतो तर अजून वाद वाढला असता. पण आज परत तुमच्या या मुलाने माझ्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा मुलगा माझ्यासोबत घरात खेळण्यासाठी येतो आणि घरातून मागातील वस्तू चोरून नेतो. आज याने माझ्या कपाटातून माझ्या पत्नीचे पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लोक आमच्या शेजारी राहता, जेणेकरून सोसायटीत परत कोणाच्या घरी चोरी होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगण्यासाठी आले आहे. नाहीतर मीही त्याला त्या पोलिसांच्या ताब्यात देण्याचा विचार केला होता आणि तो लहान आहे नाही की त्याला शिक्षा होणार नाही. अशा मुलांकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही तुमच्या वडिलांना घरातून हाकलून दिले. तुम्हा लोकांना लाज वाटायला हवी. शेजारील माणसाचे बोलणे ऐकून रवींद्रला वाईट वाटत होते. सुरेंद्रही तिथेच उभा होता. त्यांनी सगळं बोलणं ऐकलं आणि तोही स्तब्ध झाला. रवींद्रने जेव्हा दिनेशकडे पाहिलं तेव्हा दिनेशने रवींद्रकडे न पाहता इकडे तिकडे पाहू लागला. रवींद्र रागातच त्याच्याजवळ गेला आणि त्याचा हात पकडला व त्याला म्हणाला की मी हे शेजारचे कागद जे काही सांगत आहे ते खरं आहे. चोरी का केलीस तू जर असं असेल तर घरातील दागिने तूच चोरले असतील. सांग मला, पैसे कुठे गेले, कुठे ठेवले आहेत? रवींद्रने दिनेशच्या कानाखाली एक वाजवली. दिनेशचा आधीच त्याच्या वडिलांचा रागाला पाहून थरकाप होत होता. त्याने लगेच वर इशारा केला. रवींद्र आणि सुरेंद्र दोघे भाऊ धावतच घराच्या हातावर गेले. त्यांनी वर पाहिलं की एका छोट्या डब्यात दागिने आणि त्या काही पैसे ठेवले होते. बाकीच्या पैशांच्या बाबतीत दिनेशने सांगितलं की त्याने काही पैसे आपल्या मित्रांबरोबर खर्च केले आहेत आणि रवींद्र आणि सुरेंद्रने डोक्याला हात लावला व खाली बसून घेतलं. पण रवींद्रचा राग काही शांत होत नव्हता. तो उठून उभा राहिला आणि दिनेशला खूप मारलं, परंतु दिनेशने मार खाण्याऐवजी आपल्या वडिलांना जोरदार धक्का दिला आणि म्हणाला की तुम्ही मला त्या म्हाताऱ्यासारखं समजून घेतलं आहे का की मी शांतपणे तुमचा मार खात राहू? मला शाळेत नाही जायचं. तुम्ही मला जबरदस्तीने शाळेत पाठवू नका. मला पैसे कमवायचे आहेत. मी ते कशा प्रकारे कमवेल ते मी पाहून घेईल.
जर तुम्ही मला परत मारलं तर मी या काठीने तुमचं डोकं फोडून टाकेन. दिनेश असं उद्धट पाहून रवींद्रच्या डोळ्यात पाणी आलं आणि तसेच त्याच्या वडिलांनाही वाटले असेल. जेव्हा त्यांना मारून घराबाहेर काढलं असेल, त्याला आता समजलं होतं की वडिलांनी दिनेशला का मारले होते. दिनेश घर सोडून परत निघून गेला होता. रवींद्रला माहीत होते की तो आता त्याच्या हातातून निघून गेला आहे. तो विचार करू लागलाय की आता मुलाला मारून काहीही फायदा नाही, तर आता चुकीच्या मार्गावर निघून गेला आहे. तो परत सुधारणार याची अपेक्षा नाही. रवींद्रला पश्चाताप होत होता की तो त्याच्या वडिलांसोबत असा का वागला. म्हणून दोघे भाऊ धावत खाली उतरले आणि घराबाहेर निघाले. रमाकांत आपल्या मित्राच्या घरी बसले होते. ते विचार करत होते की अजून माझी मुलं माझ्याशी भांडण करण्यासाठी का नाही आली. तेवढ्यात दारावरची घडी वाजली आणि रमाकांतच्या मित्रांनी दरवाजा उघडला. रमाकांतने पाहिलं की त्यांची दोन्ही मुलं दारात उभी होती. रमाकांत त्यांच्या मित्राला म्हणाला की आल्या आता हे परत मारायला या आणि मला मारा, मी उभा आहे तुमचा मार खाण्यासाठी. तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुमच्यासारखी मुलं असून काय करू शकतात. असे बोलत रमाकांत रडू लागला. रवींद्र पुढे आला आणि त्याच्या पाया पडला व म्हणू लागला की मला माफ करा, मी चुकलो आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी तुमच्याशी ज्याप्रमाणे वागलो त्यांची शिक्षा मला मिळाली आहे. माझा मुलगा माझ्या हातातून निसटून गेला आहे. मला कळले की तुम्ही त्याला मारले आहे. खरंच आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा. आधी रमाकांतला आश्चर्य वाटले. नंतर रमाकांत म्हणाले की काय झालं. रवींद्रनी त्यांना सगळं काही सांगितलं. रमाकांतजी म्हणाले की मी त्या दिवशी दही घेण्यासाठी बाहेर गेलो होतो, तेव्हा मी दिनेशला पाहिलं की तो कोणाच्या तरी घरातून निघत होता व त्याच्या हातात पैशांचे बंडल होते. तो ते पैसे मोजत बाहेर आला आणि आपल्या मित्रांना इशारा करू लागला. मला समजले की तो चोरी करून आला आहे आणि त्या दिवशी आपल्या शेजारील माणसाने मला तेच सांगितले. रमाकांतजी म्हणाले की तू चिंता करू नकोस, अजून वेळ गेलेली नाही, तो सुधारू शकतो, देवाला प्रार्थना कर. रमाकांत यांची असे बोलण्यामुळे रवींद्रला थोडी आशा वाटू लागली. तो रमाकांतजींना म्हणाला की चला आपल्या घरी, मी आता तुम्हाला इथे राहू देणार नाही. रवींद्र आणि सुरेंद्रने त्यांना वडिलांचा हात पकडला आणि त्यांना आपल्या घरी घेऊन आले. रमाकांतलाही आनंदही खूप झाला, कारण मुलांना असे समजले होते की ते चुकले आहेत. खरंच मित्रांनो, एक गोष्ट बरोबर आहे, जर आपल्या घरातील व्यक्ती आपल्याला काही सांगत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवा, कारण ते कधीही आपल्याला चुकीचं सांगत नाही. त्यांनी आयुष्य आपल्यापेक्षा जास्त जवळून पाहिलेलं आहे. त्यांना आपल्या मुलाची आणि नातवंडांची काळजी असते. आपण कामात व्यस्त असतो, पण ते आपल्या काळजीपोटी आपलाच विचार करतात. म्हणूनच त्यांना कधीच कमी लेखू नका. याच पृथ्वीवर स्वर्ग आणि नरक आहे. जर आपण आपल्या आईवडिलांसोबत वाईट वागलो तर आपली मुलं मोठी झाली की आपल्यासोबत असंच वागतील. जर रवींद्रने त्याच्या वडिलांचे बोलणे ऐकले असतील तर आज दिनेश वाईट मार्गाला लागला नसता. कोणी जर आपल्या मुलांबद्दल सांगत असेल तर त्यांची शहानिशा करा आणि मगच पुढे पाऊल उचला. मित्रांनो, तुम्हाला कथेबद्दल काय वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.